अशोक खरात याच्याशी माझा कोणताही आर्थिक संबंध नव्हता. खरात प्रकरणामध्ये माझी बदनामी करण्यात आली अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकर यांनी दिली. आशा मिरगेंसह इतर महिलांना दिल्ली हायकोर्टामधून नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली. यावर आशा मिरगेंनी सुद्धा प्रत्युत्तर दिलं आहे. नाशिकमधील भोंदूबाबा खरात प्रकरणात गंभीर आरोप करणाऱ्या आशा मिरगेंना रुपाली चाकणकरांनी नोटीस पाठवली. याबाबतची माहिती स्वतः रुपाली चाकणकरांनी सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसिद्ध करून दिली. आशा मिरगेंनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याची भूमिका रुपाली चाकणकरांची आहे. मिरगेंना 4 एप्रिलला पहिली नोटीस पाठवली होती, मात्र त्यांनी नोटीस स्वीकारली नाहीये. त्यामुळे आता माझगाव कोर्टातून फौजदारी फिर्याद दाखल करावी लागल्याचं चाकणकरांनी म्हटलंय. आशा मिरगेंना 2 जुलैला कोर्टात हजर राहण्याची ऑर्डर काढण्यात आली. आशा मिरगे या बाईने डिबेट शो मध्ये अतिशय असभ्य भाषेमध्ये जी विनंती केली आणि म्हणून मला माझगाव कोर्टातून फौजदारी फिर्याद दाखल करावी लागली. माननीय न्यायालयाने याची दखल घेऊन आशा मिरगेला 2 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता कोर्टात हजर राहण्याची ऑर्डर काढलेली आहे. संपूर्ण वस्त्रात असलेल्या स्त्रीला विवस्त्र करण्याचा प्रयत्न या विकृत मनोवृत्तीच्या लोकांनी केला आणि म्हणून हा लढा मी कायद्याच्या चौकटीतून लढते. 2 जुलै सकाळी 11 वाजता आशा मिरगे हाजीर हो. मी स्वतः माझगाव कोर्टात असेल. हा यांना सिस्टमने अभय दिलेला आहे याचा कॉन्फिडन्स आहे, पण न्याय व्यवस्थेवर मात्र माझा विश्वास आहे. त्या म्हणतात न्याय चांगला लागावा म्हणून मी राजीनामा दिला. सर्व महाराष्ट्राने तेव्हा पाहिलं, राजीनामा दिला नाही. आदरणीय मुख्यमंत्र्यांनी राजीनामा मागितला. असो, कोर्टात भेटूच.